नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगली कृष्णामाई महोत्सव उत्साहात प्रारंभाला सुरुवात. सांगली येथील श्री कृष्णामाई महोत्सव समिती, महापालिका आणि श्री गणपती पंचायतन संस्थान यांच्या वतीनं कृष्णामाई महोत्सवाला 27 जानेवारी या दिवशी उत्साहात प्रारंभ झाला. सकाळी संस्थानचे युवराज आदित्यराजे पटवर्धन यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण समारंभ झाला. सायंकाळी जलकलश पूजन आणि शोभायात्रा काढण्यात आली. हा महोत्सव 6 दिवस चालणार आहे. सरकारी घाटावरील श्री कृष्णामाई मंदिर परिसर आणि आयर्विन पुलालाही आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. सांगलीची जीवनवाहिनी असलेल्या कृष्णा नदीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेने या महोत्सवाला काही वर्षापूर्वी प्रारंभ झाला. या निमित्ताने कृष्णा नदी काठावरील विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सरकारी घाटावर सांगलीकरांनी सायंकाळी पहिल्याच दिवशी गर्दी केली होती. स्वामी समर्थ घाटावरही भगव्या रंगाच्या आकर्षक कमानी उभारल्या आहेत. 28 जानेवारी या दिवशी पूजा, रुद्राभिषेक, बिल्वार्चन, होम हवन, सप्तनदी, जलकलश पूजन झाले. तर सायंकाळी शिवकालीन मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक, शिवपंचाक्षर स्तोत्र पठण तसेच व्याख्यान झाले. त्यानंतर महाआरती होऊन कृष्णामाईला 600 फूट साडी नेसवण्यात आली. रात्री गुरुनाथ कोटणीस महाराज यांचे प्रवचन आणि स्वर साधना ग्रुपचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. यावेळी हरिभक्त परायण दीपक केळकर, ज्येष्ठ व्यापारी मनोहर सारडा, माजी आमदार नितीन शिंदे, डॉक्टर नीलकंठ शिवयोगी शिवाचार्य धारेश्वर महाराज, माजी जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे, नितीन चौगले, रवींद्र बेंडखळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. विजय कडणे यांनी सूत्रसंचालन केलं. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.